नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्ही-सी-सी ट्युटोरियलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण सांख्यिकी या चॅप्टरचा सराव संच 6.4 हा पूर्ण कंप्लीट केला होता, ज्याच्यामध्ये आयतालेख काढायचा होता. तुम्हाला मी सांगितलं होतं की तुम्ही घरी तुमच्या आयतालेख म्हणजेच तुमचे ग्राफ बुक घ्या, त्याच्यामध्ये व्यवस्थित प्रॉपर ग्राफ काढा. ठीक आहे, आय होप तुम्ही सगळ्यांनी ते ग्राफ काढले असतील. सो आता जाऊया आपल्या सराव संच 6.5 कडे. तत्पूर्वी कुणी जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आता आपल्याला 6.5 मध्ये काढायचं काय बरं, तर आपल्याला काढायचं आहे वारंवारता बहुभुज. ठीक आहे, सो आता वारंवारता बहुभुज म्हणजे काय बरं, तर हे आयतालेखासारखंच आहे, पण याला फक्त काय करायचं आहे, आपल्याला वारंवारता बहुभुजनी दाखवायचं आहे. म्हणजे कसं, एक तर आयतालेखांनी दाखवता येतं आणि एक आयतालेख न वापरता दाखवता येतं. ठीक आहे, सो आपल्याला काय करायचं, आयतालेखच्याच मदतीने काढायचं आहे, पण याच्यामध्ये तुम्हाला आयतालेखची जी डायग्राम आहे किंवा त्याची जी आकृती आहे ती थोडीशी वेगळी काढायची आहे. ठीक आहे, जो 6.4 होता त्याच्यामध्ये आणि 6.5 मध्ये थोडासा फरक आहे, लक्षात येते. ठीक आहे, सो जाऊया आपण आपल्या सराव संच 6.5 कडे. ठीक आहे, एकदम सोपा आहे आणि एकदम इझी आहे. सो तुम्हाला ग्राफ काढायचे सगळे बघा या प्रकारचे. ठीक आहे, याच्यामध्ये बघा तुम्हाला आपण जो अगोदर ग्राफ काढला होता त्याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे ग्राफ होते, बरोबर आहे. आयतालेखचे बघा असे काहीतरी ग्राफ येत होते तुमचे, मोठा परत छोटा वगैरे. पण याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, तसे ग्राफ न काढता फक्त तुम्हाला पॉइंट दाखवून फक्त ग्राफ काढायचा आहे. लक्षात येते, पॉइंट दाखवायचे आणि ग्राफ काढायचे, फक्त एवढंच करायचंय, बाकी काहीच नाहीये. सो चला आपण जाऊया आपल्या सराव संचकडे. आता काय सांगितलंय बघा तुम्हाला, तर एक तुम्हाला सराव संच मधला एक बहुभुजाचं एक डायग्राम दिली, निरीक्षण दिले आणि त्याच्यावरून तुम्हाला हे 5 प्रश्न सोडवायचे. ठीक आहे, सो पहिला प्रश्न काय दिलाय बघा, पहिला प्रश्न तुम्हाला दिलाय की जास्तीत जास्त विद्यार्थी कोणत्या वर्गात आहेत. आता बघा जास्तीत जास्त विद्यार्थी कुठे आहेत बरं, तर तुम्ही जर बघितलं तर ही विद्यार्थी संख्या आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी किती आहेत बरं, याच्यामध्ये 60. आणि 60 याची जर तुम्ही लाईन काढली तर कोणत्या वर्गात येते बरं, जर तुम्ही हे 60 विद्यार्थी पाहिले बघा, तुम्ही जर हे 60 इथे असे काढले, ठीक आहे, तर कोणत्या वर्गात येतात बरं, हे वर्ग आहे 20 30 30 40 40 50 50 60 60 70, तर कोणत्या वर्गात येतील बरं, 60 आणि 70 या वर्गात येतील. बरोबर आहे, लक्षात येते. जास्तीत जास्त जे विद्यार्थी संख्या आहे ती कोणत्या वर्गात आहे बरं, 60 आणि 70 या वर्गात आहे. लक्षात येते सगळ्यांना, एकदम सोपा होता. पुढे काय सांगितलं बघा, शून्य वारंवारता असणारे वर्ग. आता शून्य वारंवारता असणारे वर्ग कुठे आहेत बघा, वारंवारता कुठं कुठे आहे शून्य, बघा इथे जर तुम्ही बघितलं तर शून्य वारंवारता आहे, इथे जर बघितलं तुम्ही तर शून्य वारंवारता आहे. बरोबर आहे, ही पहिली जी आहे ही काय बरं, ही तुमची जी पहिलं जी आहे, पहिला तुम्हाला काय दिलाय 35 आणि दुसरा काय दिला बरं 20. तर 35 ही काय बरं, हे वर्ग आहे आणि 20 काय बरं, विद्यार्थ्यांची संख्या आहे. मग मला सांगा इथं जर बघितलं तुम्ही तर इथं 20 आहे, बरोबर आहे, आणि काही नाही म्हणजे दुसरं कोण आहे बरं, इथं शून्य. तर 20 आणि शून्य म्हणजे काय बरं, विद्यार्थी संख्या आहे. इथं पण कोण आहे बरं तुमच्याकडे, 100, बरोबर आहे, आणि 90 आणि 100च्या मध्ये दिलं म्हणजे कोण आहे बरं, 95, आणि त्याच्या सोबत कोणी नाही म्हणजे कोण आहे बरं, शून्य. का, कारण की एक्स अक्षावर काय असतं बरं, एक्स अक्षावर सगळे एक्सच्या किमती भेटतात, वायची किंमत कशी असते, 0. हे कुठं बघितलं बरं आपण, हे आपण प्रकरण जो आपला भाग गणित भाग 2 आहे त्याच्यातला जो आपला प्रकरण नंबर 5 आहे त्याच्यामध्ये आपण बघितलेले, बरोबर आहे, सगळ्यांना माहिती आहे. सो त्याच्यामध्ये आपण जो चॅप्टर 5वा बघितला त्याच्यामध्ये सांगितलेले बघा मी, एक्स अक्षावर सगळ्या किमती एक्सच्या असतात, वाय 0 असतं, आणि वाय अक्षावर सगळ्या वायच्या किमती असतात, एक्स 0 असतं, बरोबर आहे. सो तुम्हाला हे येईल. आता शून्य वारंवारता असणारे वर्ग कोण कोण आहे बरं, एक तर आहे 20 आणि 30, बरोबर आहे, कोण आहे बघा 20 आणि 30, आणि दुसरा कोण आहे बरं शून्य वारंवारता असणारे 90 आणि 100, दुसरा कोण आहे बरं 90 आणि 100. सो 2 वारंवारता आहेत बघा, ज्याची 2 वर्ग आहेत ज्याची वारंवारता किती आहे बरं, 0, म्हणजे विद्यार्थी 0 असणारे वर्ग कोण कोण आहे, 20 आणि 30, 90 आणि 100. लक्षात येतं. त्याच्यात काय सांगितलं बघा, पुढं 50 विद्यार्थी संख्या असणाऱ्या वर्गांचा मध्य किती. आता बघा 50 विद्यार्थी संख्या असणाऱ्या वर्गाचा मध्य किती बरं, तुम्ही जर सरळ लाईन ओढली तर 55, बरोबर आहे, कारण बघा ना 50 आणि 60च्या मध्ये कोण आहे, 55 आहे. तर 50 ही विद्यार्थी संख्या असणारा वर्ग कोण आहे बरं, 55. वर्ग कुठं दाखवतो आपण, एक्स अक्षावर. मागच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं वर्ग कुठं असतो बरं, एक्स अक्षावर असतो आहे. ठीक आहे, पुढे काय सांगितलं बरं, वर्ग मध्ये 85 असणाऱ्या वर्गाची खालची व वरची वर्ग मर्यादा लिहा. बघा आता वर्ग 85 असणारा वर्ग 85 कुठे बघा, इथे याच्या खालची आणि वरची काय करायची आपल्याला, वर्ग मर्यादा लिहायची. मग खालची वर्ग मर्यादा कोण येईल बरं, 80, आणि वरची वर्ग मर्यादा कोण येईल बरं, 90, बरोबर आहे. 80 आणि 90च्या मध्ये 85, बरोबर आहे, वर्ग आहे. सो 85 वर्ग मध्ये असणाऱ्यांची खालची आणि वरची वर्ग मर्यादा कोण असेल बरं, खालची 80 आणि वरची कोण असेल बरं, 90.
लक्षात येतंय. आणि लास्टचा काय बरं, 80 आणि 90 गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे. आता बघा 80 आणि 90 बरोबर आहे, 80 आणि 90 यांची विद्यार्थ्यांची संख्या किती आहे बरं गुण मिळवणारे. बघा 80 आणि 90च्या मध्ये तुम्ही म्हणता सर 85, 85 नाहीये, 85 काय वर्ग आहे. हे जे दुसरं जे दिलेलं आहे ती विद्यार्थी संख्या, इथं 15 विद्यार्थी संख्या आहे, इथं 35 आहे, इथं 60 आहे, इथं 50 आहे, इथं 40 आहे. मग आपल्याला विचारलं कोण बरं त्यांनी, विद्यार्थी संख्या. मग विद्यार्थी संख्या किती आहे 15. लक्षात येते का. नाही तुम्ही म्हणसाल सर 85, 85 विद्यार्थी नाही, 85 हे वर्ग आहे, वर्गमध्ये आहे त्याचा. लक्षात येते का. काय सांगितलं, 80 आणि 90 गुण मिळवणारे विद्यार्थी. बघा 80 आणि 90 गुण मिळवणारे विद्यार्थी यांची संख्या किती आहे. 80 आणि 90च्या मध्ये बघा गुण मिळवणारे विद्यार्थी संख्या किती अशी, तर तुम्ही जर याच्यावर लाईन काढली तर किती आहे बरं, 15 आहे. बरोबर आहे, इथं दिलेले बघा आपल्याला 15. सो अशा प्रकारे तुम्हाला सराव संच जो 6.5 आहे त्याच्यातला पहिला प्रश्न एकदम इझी मेथडनी सोडवायचा होता. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. ठीक आहे, आता बघा जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. याच्यात फक्त तुम्हाला एवढंच लिहायचं होतं. ठीक आहे, थोडंसं पूर्ण वाक्यात लिहा तुम्ही की किती विद्यार्थी संख्या आहेत, कोण आहे काय नाही. आता पुढे जाऊया. काय सांगितलं बघा की खालील सामग्रीसाठी वारंवारता बहुभुज काढा. बघा इथं तुम्हाला सांगतात ते, त्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन म्हणतात इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये म्हणतात वारंवारता बहुभुज. लक्षात येते. याच्या अगोदरच्या जो आपला सराव संच होता 6.4 त्याच्यामध्ये काय होतं बरं, आयत आलेख काढा, स्पष्ट दिलं होतं. इथे तसं नाहीये, इथं तुम्हाला स्पष्ट काय दिले की वारंवारता बहुभुज काढायचे आपल्याला. ठीक आहे, सो चला आपण काढूया. पहिल्यांदा काढूया बघा इथं एक्स अक्ष. ठीक आहे, सॉरी इकडे एक्स अक्ष असेल, इकडे वाय अक्ष. आता काय करायचं बरं, तर सर्वात अगोदर एक मिनिट इथं आपल्याला काय करावं लागेल, सगळ्यात अगोदर आपल्याला इथे एक चार्ट बनवावा लागेल, तुम्हाला चार्ट दाखवावा लागेल मला. ठीक आहे, सो सगळ्यात अगोदर काय करायचं, वीज बिल म्हणजे वर्ग दिले तुम्हाला तो इथं लिहून काढायचं. बघा वीज बिल किती दिले आपल्याला ते. त्याच्यानंतर काय लिहायचं बघा, कुटुंबे किती आहेत, तर कुटुंबे मी पुढे लिहितो. आणि मध्ये काय करायचं तुम्हाला माहितीये का, याचं वर्गमध्ये काढायचंय. याचं काय काढायचंय, वर्गमध्ये. लक्षात ठेवा तुम्हाला वर्गमध्ये हा एक जो कॉलम आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे, वर्गमध्ये हा कॉलम. लक्षात येते. ठीक आहे, आता चला मग जाऊया बघा आपण वर्गमध्ये. आता बघा वीज बिल आणि हे पण कोण आहे बरं, हे वर्गच आहे तुमचा. लक्षात येते, हे कोण आहे, वर्गच आहे ना तुमचा. सो वर्ग काय दिला बघा, 0 आणि किती दिला बरं, 200. अजून काय दिला बघा, 200 आणि काय दिला बरं, 400. त्याच्यानंतर 400 आणि काय दिला बरं, 600. त्याच्यानंतर 600 आणि कोण दिला बरं, 800. आणि 800 आणि कोण दिलाय बरं, 1000. लक्षात येते. सो आपण हे लिहिलं. आता तुम्हाला वर्गमध्ये कसं लिहायचं बरं, ती या दोघांच्या मधातली संख्या, नाही तर दुसरं काय सांगितलं होतं आपण, त्या दोघांची बेरीज करायची, त्याला 2नी भाग द्यायचा. आता बघा 0 आणि 200च्या मधात कोणती संख्या आहे बरं, 100 आहे. बरोबर आहे. 200 आणि 400च्या मध्ये कोण आहे बरं, 300. 400 आणि 600च्या मध्ये कोण आहे बरं, 500. इथं कोण येईल बरं, 700. आणि इथं कोण येईल बरं, 900. लिहिलं. ठीक आहे, आता त्यांनी काय सांगितलं बरं, कुटुंबे म्हणजे त्याची वारंवारता किती आपल्याला ती लिहायची. तर किती वारंवारता दिली बरं, 240. त्याच्यानंतर 300. त्याच्यानंतर 450. त्याच्यानंतर 350. आणि लास्टला किती दिले बरं, 160. लक्षात येते. सो आपण एवढं या पद्धतीने इथं लिहिलेलं आहे. लक्षात आलं सगळ्यांना. ठीक आहे, आता आपण जाऊया पुढे. अजून आता आपल्याला काढायचा आहे ग्राफ. मेन जी गोष्ट आहे तो आपल्याला काय काढायचा आहे, त्याचा ग्राफ काढायचा आहे. ठीक आहे, आलेख काढायचा आहे त्याचा. पण कोणता वाला काढायचा आहे, बहुभुज काढायचा आहे. लक्षात येते. सो आता कसं काढणार बरं, तर पहिल्यांदा काय करायचं, वर्गमध्ये लिहायचं. आता किती लागणार आहे बरं, 100, 300, 500, 700 आणि 900. हा, याच्यात एक गोष्ट अजून काय करायची बघा, लक्षात ठेवा, याच्या पुढचा पण 200चा लिहायचा ग्राफ. म्हणजे याच्या बघा 100, आता बघा 600 ते 800 होतं, 800 ते किती आहे बरं, 1000. तर त्याच्या पुढे काय लिहावं लागेल बरं, मग आपल्याला 1000 ते किती लिहावं लागेल, 1200. आता मला सांगा याच्यामध्ये 1000 ते 1200चे किती वर्ग आहे, कुटुंबे वगैरे किंवा वर्गमध्ये आपल्याला काही दिलेलं आहे का, किती येते, नाही. तर 1000 आणि 1200च्या मध्ये किती येईल बरं, 1100. पण त्याचे कुटुंबे किती आहेत माहिती आहे का, नाही. सो किती लिहिणार, 0. कारण बघा ना, दिलेच नाही ना. 1000 आणि 1200च्या मध्ये कुटुंब किती आहेत आपल्याला दिलेच नाही. आणि याच्या अगोदरचा पण एक लिहायचा. लक्षात ठेवा, याच्या नंतरचा पण एक लिहायचा आणि याच्या अगोदरचा पण. मग मला सांगा 0 आणि 200च्या अगोदरचा कोण असेल बरं, तर -200 आणि कोण असेल बरं, 0. बघा 200चा फरक आहे, -200 आणि 0, 0 आणि 200. लक्षात ठेवा, याच्या अगोदरचा पण लिहायचा आणि याच्या नंतरचा पण लिहायचा. कितीचा फरक आहे त्याच्यानुसार. आता मला सांगा इथं 10 ते 20 असता, 20 ते 30 असतात, आपण अगोदर कोणता लिहिला असता बरं, 0 ते 10. लक्षात येते का, 10 ते 20 असतात, 0 ते 10 लिहिला असता. इथे जर तुमचा 50 ते 60 असता तर खाली काय लिहिलं असतं बरं, 60 ते 70. म्हणजे 10 ने अजून पुढे लिहिला असता.
आता याचे पण तुमच्याकडे नाहीये, तर याचे पण किती लिहिणार बरं आपण? 0. आणि या दोघांच्या मधात कोणती संख्या आहे? 100. पण कोणते 100? मायनस. का बरं? कारण की -200 आणि 0च्या मध्ये मधातली संख्या कोणती असेल? -100 असेल. लक्षात येते? सो हे दोन तुम्हाला एक्स्ट्रा लिहायचे, लक्षात ठेवा. पहिला आणि शेवटचा हा जो आहे हा तुम्हाला एक्स्ट्रावाला लिहायचा आहे आणि मध्ये जे नंबर दिलेत आपल्याला ते तसेच ठेवायचे. ठीक आहे, चला आता आपण घेऊया इथे नंबर किती आहेत बरं. पहिल्यांदा किती घ्यावं लागेल? 100. नंतर 200. तर 200 घ्यायची गरज नाही. आता आपण फरक कितीचा घेतोय बघा? 300चा घेतोय. सो इथे घ्यावं लागेल 100, नंतर 300, नंतर किती घ्यावं लागेल बरं? 500, नंतर 700, नंतर किती घ्यावं लागेल बरं? 900 आणि लास्टला किती घ्यावं लागेल बरं? 1100. लक्षात येते? असं आपल्याला घ्यावं लागेल. आता इकडे काय घ्यावं लागेल बरं आपल्याला? काय काय सांगितलं बरं? 240, 300, 350, 450, 350, 160. आता इकडे कसे घ्यावं लागतील? तर इकडे आपण काय करू? 150 घेऊ. ठीक आहे. सो पहिल्यांदा मी घेतो बघा 150, त्याच्यानंतर मी घेतो बघा 200, त्याच्यानंतर घेतो बघा 250, त्याच्यानंतर 300, त्याच्यानंतर 350, त्याच्यानंतर 400 आणि त्याच्यानंतर 450. अजून कुणी लागणार आहे का आपल्याला? बघूया आपण. ठीक आहे, ओके. आता बघा, आता ग्राफ काढायचा कसा बघा. आता त्यांनी काय सांगितलं बरं? वर्गमध्ये कुठं असतो? वर्गमध्ये एक्स अक्षावर असतो. मग आपण तो इथं काढलाय. आणि हे जे आहे हे कोण आहे बरं? हे त्यांचे कुटुंबी आहेत. लक्षात येते सगळ्यांना? हे कोण आहे? त्याचे कुटुंबे. सगळ्यांना दिसते का बघा? ठीक आहे. हां, आता तुम्हाला इकडे 100 आहे आणि आपल्याला -100 पण लागणार आहे ना, ते पण इथं लिहावं लागेल. लक्षात येते? मग आता मला सांगा, त्यांनी काय सांगितलं? -100 वर एकही कुटुंब नव्हतं. याचा अर्थ तिथे किती लिहावं लागेल बरं आपल्याला? इथे दाखवावं लागेल. त्याच्यानंतर त्यांनी 100 वर किती कुटुंब होते सांगितले बरं? 240. बघा हे 100 आहे आणि 240 कुठं असेल बरं? इथं कुठंतरी असायला पाहिजे. त्याच्यानंतर 300 वर किती सांगितले बरं? 300 सांगितले. सो 300 वर 300 म्हणजे इथं कुठंतरी येईल. चेक करा. त्याच्यानंतर 500 वर किती सांगितलं बरं? 450. बरोबर आहे. 500 वर किती सांगितले? 450. तर 450 तुमचा इथं कुठंतरी येईल. त्याच्यानंतर कोण सांगितलं बरं? 700 वर कोण सांगितलं? 350. तर 350 तुमचा इथं कुठंतरी येईल. आणि 800 आणि 1000चे म्हणजे कोण? 900. 900 वर कोण सांगितलं बरं? 160. सो 160 तुमचा इथं कुठंतरी येईल. चेक करा. 160 तुमचा इथं कुठंतरी येईल. येते? आता पुढे कोण सांगितलं बरं? 1100. तर 1100 वर एकही विद्यार्थी नाही म्हणजे कुठे? कुटुंब नाही म्हणजे कोण आहे? इथे येईल. लक्षात येते काय काय केलं आपण? ग्राफ काढले बघा. हे 100 वर किती कुटुंब होते? याचं काहीच काम नाही. याचं काम झालं. काय कसं काढायचं कळलं? यांच्या दोघांच्या मधातल्या संख्या घ्यायच्या, त्या इथे लिहिल्या. आता काय करायचं? याच्यावर किती संख्या दिली आपल्याला? किती कुटुंब दिले, काय दिले ते बघायचं. 100 वर किती दिले बरं? 240. तर 100 वर 240 घेतलं. त्याच्यानंतर 300 वर किती दिले बरं? 300. तर हे 300 वर हे 300. त्याच्यानंतर 500 वर किती दिले बरं? 450. बघा हे 500 तर हे 450 आहे. लक्षात येते? त्याच्यानंतर 700 वर 350. लक्षात येते? त्याच्यानंतर 160. आता याला काय करायचं? स्केलनी सरळ जोडायचं. सरळ म्हणजे काय? तर पहिल्यांदा तुम्ही जोडणार इथून इथपर्यंत. लक्षात ठेवा, स्केलनी जोडायचं आहे. त्याच्यानंतर इथून इथं स्केलनी जोडायचं. त्याच्यानंतर इथून इथं स्केलनी जोडायचं. त्याच्यानंतर इथून इथं जोडायचं आणि त्याच्यानंतर इथून इथं जोडायचं आणि त्याच्यानंतर इथून इथं जोडायचं. लक्षात येते? हे सरळ इथून इथं जोडायचं व्यवस्थित. ठीक आहे. आता आपण हे ग्राफवर काढत नाहीये, त्याच्यामुळं थोडंसं आपली एवढी काही छान ग्राफ येत नाहीये, पण तुमचा ग्राफ सरळ यायला पाहिजे. आता कुठं कुठं आहे तर ते इथं बरोबर असे गोल काढायचे, पॉईंट काढायचे व्यवस्थित थोडेसे, म्हणजे दिसले पाहिजे. तुमचा जो पॉईंट आहे तो कुठे आहे हे तुम्हाला दिसला पाहिजे. लक्षात येते? सगळ्यांना क्लिअर आहे? अजून काय काढायचं? याचं प्रमाण. आता प्रमाण कसं काढणार बरं? तर 1 सेंटीमीटर बरोबर कितीचा फरक घेतला बरं? 200चा. बरोबर आहे. सो 1 सेंटीमीटर बरोबर 220 बिल घ्यायचं. लक्षात येते? आणि एक्स अक्षावर हे कुठे घेतलं आपण? एक्स अक्षावर घेतलं. बरोबर आहे. आता वाय अक्षावर काय घ्यायचं बरं? तर वाय अक्षावर घ्यायचं. बघा किती घेतलं बरं? 150, नंतर 200, नंतर 250 म्हणजे 50-50 घेतलं. बरोबर आहे. सो 50 कुटुंबे. वाय अक्षावर काय घ्यायचं? 50 कुटुंबे. लक्षात येतं? 1 सेंटीमीटर बरोबर किती बरं? 1 सेंटीमीटर बरोबर 50 कुटुंबे घ्यायची. लक्षात आलं? हे लिहायचं. आता इथे काय करायचं बरं? इथं तुम्हाला दोन्ही संख्या लिहायची. पहिली कोणती संख्या आहे बघा? 100. सो इथं 100 लिहायची आणि याच्या लाईन मधली दुसरी संख्या 100च्या पलीकडे कोण सांगितली? 240 ती लिहायची. त्याच्यानंतर कोण सांगितली बघा? 300 आणि त्याच्या पलीकडे कोण दिली आपल्याला? 300 दिली, ती लिहायची. त्याच्यानंतर इथं कोण येईल बघा? इथे येईल तुमचा 500 आणि त्याच्या सोबत कोण येईल बरं? 450 येईल. बघा ठीक आहे. त्याच्यानंतर इथं कोण दिले बरं? 700 आणि 700 सोबत बघा ही 700 आहे आणि या 700 सोबत इकडे किती दिले बरं आपल्याला? 350. सो इथे बघा 700 आणि त्याच्यासोबत येईल 350. इथं किती दिले बघा? 350 सॉरी किती? 160 आणि किती दिले? 900.
सो इथे येईल 900 आणि 160. बघा हे 900 आणि हे 160 आणि इथं किती दिले बरं आपल्याला 1100 आणि कोण दिले 0. लक्षात येतंय. इथं कोण दिले बरं, इथं दिले आपल्याला -100 आणि 0, कारण की हे x अक्षावर आहे, x अक्षावर y कसा असतो 0 असतो. लक्षात आलं. ग्राफ कसा काढायचा आहे, प्रमाण तर सगळ्यांना कळालेलं आहे अगोदरच. हा चार्ट कसा काढायचा कळालं, हे वर्ग दिलेलं असतं, ही वारंवारता दिलेली असते आपल्याला, वर्ग मध्य काढायचं यांचं फक्त आपल्याला, आणि ते कशावर काढायचं आपल्याला ग्राफवर दाखवायचं. एवढंच करायचं. लक्षात ठेवा, तुम्हाला जर वारंवारता बहुभुज म्हणले तर तुम्हाला असावाला ग्राफ काढावा लागेल. क्लिअर आहे. ठीक आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा प्रश्न क्रमांक 3. याच्यामध्ये काय दिले, सेम तसंच दिले बघा की एका परीक्षेच्या निकालाच्या टक्केवारीचे वर्ग आणि त्या वर्गात असणारी विद्यार्थ्यांची संख्या खालील सारणीत दिली आहे, तर या सारणीवरून वारंवारता बहुभुज काढा. मग सेम इथं तसंच करायचं. काय करायचं बरं, इथं लिहायचं निकाल वर्ग आणि इथं काय लिहायचं बरं, वर्ग मध्ये. लक्षात येते. आणि इकडे काय लिहायचं बरं, विद्यार्थी संख्या. इकडे काय लिहायचं बघा, विद्यार्थी संख्या. लक्षात येते सगळ्यांना काय काय काढायचंय, कसं कसं काढायचंय. ओके ठीक आहे. आता मला सांगा, पहिल्यांदा काय दिले बरं, 30 ते किती दिले बरं 40. दुसऱ्या वेळेस 40 ते किती दिले बरं 50. नंतर 50 ते 60, 60 ते 70, 70 ते 80, 80 ते 90 आणि 90 ते किती दिले बरं 100. बरोबर आहे. आता मला सांगा 100च्या इथपर्यंत दिलेले, मग याच्या पुढे मी काय सांगितलं होतं, एक्स्ट्रा आपल्याला लिहायचं. 100 ते किती लिहावं लागेल बरं 110. का बरं, कारण की 10 पॉईंट पुढचा आपल्याला एक लिहायचं आहे, ते ग्राफ खालपर्यंत यायला पाहिजे याच्यासाठी. बघा याच्यामध्ये ग्राफ खालीपर्यंत आला, जर इथपर्यंत लिहिला असता तर खाली ग्राफ आला असता का, नाही. सो ग्राफ खाली एक अक्षापर्यंत येण्यासाठी शेवटचा आणि पहिला कॉलम आपल्याला जो रो आहे तो आपल्याला लिहावा लागेल. मग बघा आता याच्यात शेवटचा लिहिला, याच्यात पहिला काय येईल बरं, बघा 30 ते 40 आहे, 40 ते 50 आहे, मग याच्या अगोदरचा काय यायला पाहिजे 20 ते 30. बघा 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60, 60 ते 70, 70 ते 80. बरोबर आहे. आता मला सांगा 20 ते 30 याच्यात आहे का, नाही. पण याच्या मधातली संख्या किती आहे बरं 25 आहे. वर्गामध्ये किती आहे, या दोघांच्या मधात बघा ना किती आहे 25. कळत नसेल त्या दोघांची बेरीज करा, त्याला 2 ने भाग द्या. सो किती आहे बरं 25 आहे. आता 25 आहे, पण ही विद्यार्थी संख्या आहे का आपल्याकडे, एक पण नाही. बघा ना, कारण की 20 ते 30 याच्यात नाहीच, मग त्याची विद्यार्थी संख्या काय झाली 0. शेवटचा पण बघा 100 आणि 110 याच्यामध्ये कोण आहे बरं 105 आहे. आता 105 ची पण विद्यार्थी संख्या आहे का आपल्याकडे, नाही. मग इथे पण काय लिहावं लागेल आपल्याला 0. लक्षात येते. क्लिअर आहे. ठीक आहे. आता बघा 30 आणि 40च्या मध्ये मधातली संख्या कोण आहे बरं 35. पण 30 आणि 40च्या मधातली विद्यार्थी संख्या दिली, किती दिली बरं आपल्याला 7. आता 40 आणि 50च्या मध्ये कोण आहे बरं 45. लक्षात येतं. पण 40 आणि 50च्या मध्ये कोण दिले बरं आपल्याला 33. त्याच्यानंतर 50 आणि 60च्या मध्ये कोण आहे 55, पण त्याची विद्यार्थी संख्या किती दिली आहे बरं 45. 60 आणि 70च्या मध्ये कोण आहे बरं 65, त्याची विद्यार्थी संख्या कोण दिली बरं आपल्याला 65 दिली. ठीक आहे. त्याच्यानंतर 70 आणि 80 याच्यामध्ये कोण आहे बरं, त्याच्यामध्ये यायला पाहिजे 75, त्याची विद्यार्थी संख्या 47. त्याच्यानंतर 80 आणि 90च्या मध्ये कोण यायला पाहिजे बरं 85. बरोबर आहे. आणि याची विद्यार्थी संख्या किती दिली आपल्याला 18. त्याच्यानंतर 90 आणि 100च्या मध्ये कोण यायला पाहिजे बरं 95, आणि याची विद्यार्थी संख्या किती दिली बरं आपल्याला 5. लक्षात येते. आपण काय लिहिलं त्यांचं वर्गमध्य आणि त्यांची काय लिहिली विद्यार्थ्यांची संख्या. लक्षात येते. वर्गमध्य आणि विद्यार्थी संख्या लिहिली आपण. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना, वर्गमध्य आणि विद्यार्थी संख्या. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय, इथून ग्राफ काढायचा आहे, आलेख काढायचा आहे. ठीक आहे. आता इथं काय लिहावं लागेल बरं आपल्याला वर्गमध्य. बरोबर आहे, सगळ्यांना क्लिअर आहे. इथं काय लिहायचं वर्गमध्य, तुम्ही लिहून घ्या व्यवस्थित. ठीक आहे. आता कोण कोण वर्गमध्ये दिले बरं, पहिल्यांदा दिले 25, त्याच्यानंतर कोण दिले बरं 35, त्याच्यानंतर 45, त्याच्यानंतर कोण दिले बघा 55, नंतर कोण दिले 65, त्याच्यानंतर 75, नंतर 85, नंतर 95 आणि याला थोडंसं वाढवा आणि 105. लक्षात आलं. सगळे लिहिले आपण, आपल्याला जे जे दिले होते. आता त्याच्या वर कोण आहे बरं विद्यार्थी संख्या किती आहे बघा 7, 33, 45, 65, 47, 18 आणि 5. तर आपल्याला काय करावं लागेल, आपण काय करू 7-7चाच फरक घेऊया. आपण कितीचा फरक घेऊया 7चा घेऊ. ठीक आहे. सो इथे घेऊया बघा 7, त्याच्यानंतर 7 दोन्ही किती घेऊ 14, 7 त्रिक 21, 7 चौक 28, 7 5 35. ठीक आहे. त्याच्यानंतर 7 सकम 42. बरोबर आहे. त्याच्यानंतर 7 7 49, 7 8 56. याला थोडंसं वाढवूया आपण. त्याच्यानंतर 7 9 63 आणि 7 10 70 असं लिहिलं आपण. का बरं, कारण की आपल्याला थोड्या संख्या तशा दिलेल्या आहेत. तुम्ही कसंही घ्या,
तुम्ही 2-2चा घेतला तरी चालतं, पण तुमच्या आलेखामध्ये संख्या तेवढ्या यायला पाहिजे. 2-2चा घ्यायचा म्हणजे आपल्याला 60 पर्यंत न्यावं लागेल. तेवढ्या भेटतील का बघा? 60 नाही, 70 पर्यंत. म्हणजे तुम्हाला 35 अशा आडव्या लाईनी आहेत का बघा? तसं असेल तर 2-2चा घ्या, नसतील तर काय करा, 1-1चा घ्या. म्हणजे एका सेंटीमीटरमध्ये 4-4चा फरक घ्या. 4-1 4, 4-2 8, 4-1 12 असं 5चा घेतला तरी चालतं. आता मी 7चा याच्यामुळे घेतला कारण मी कच्चं दाखवते तुम्हाला कसं काढतात. आता बघा 25 वर्गमध्ये असलेली विद्यार्थी संख्या किती आहे बरं? 0. मग बघा 25 वर्गमध्ये असणारी विद्यार्थी संख्या 0 आहे. 35 वर्गमध्ये असणारी विद्यार्थी संख्या किती आहे बरं? 7. बघा 35 असणारी विद्यार्थी संख्या किती आहे? 7. 45 असणारी किती आहे बरं? तर 33. 33 कुठं असेल बघा? 35च्या थोडंसं वर असायला पाहिजे. चेक करा एकदा. ठीक आहे. त्याच्यानंतर 55 असणारी विद्यार्थी संख्या किती बरं? चेक करा. 55 असणारी किती आहे? 45. सो 55 असणारी 45 कुठं असेल? इथं कुठंतरी. ठीक आहे. त्याच्यानंतर 65ला 65च आहे, म्हणजे कुठं असायला पाहिजे? इथं कुठंतरी. त्याच्यानंतर 75ला किती आहे बघा? 47. तर 75ला 47 कुठे यायला पाहिजे? इथं कुठंतरी यायला पाहिजे. चेक करा. त्याच्यानंतर 85ला किती आहे बरं? 5 नाही, 75ला 85ला किती आहे बरं? 18. तर 18 इथं कुठंतरी यायला पाहिजे. बरोबर आहे. त्याच्यानंतर 95ला किती आहे बरं? 5. तर 5 इथे एकदम खाली कुठंतरी यायला पाहिजे. आणि 105ला किती बरं? 0. तर इथे यायला पाहिजे. बघा 95ला 5 आहे, 85ला 18 आहे. 95ला बघा इथं चेक करा. 90 आणि 100च्या मध्ये 95ला 5 आहे, 80 आणि 90 मध्ये 85 आहे, 85ला 18 आहे. तर तुम्हाला ग्राफ इथून काढावं लागेल. ठीक आहे. इथून इथं जोडा, इथून इथं जोडा, इथून इथं जोडा. ठीक आहे. इथून इथं जोडा, इथून इथं जोडा, त्याच्यानंतर इथून इथे, इथून इथं जोडा आणि इथून इथं जोडा. लक्षात येते? सो हे तुम्हाला पेननी जोडायचे, सरळ पेननी नाही जोडायचं. लक्षात ठेवा. इथून इथं पेननी हे स्केल ठेवायची, याला जोडायचं, परत स्केल उचलायची, इथे ठेवायची, याला जोडायचं, परत इथं ठेवायची, याला जोडायचं, परत या दोघांना जोडायचं, परत या दोघांना जोडायचं. लक्षात येतं? परत या दोघांना, परत या दोघांना आणि शेवटी इथं जोडायचं. लक्षात येतं? सगळी एकदा स्केल नाही मारायची आपल्याला. जसं तुमचं पहिलं आहे 2 चलातील रेषीय समीकरण, ते काय असतं बरं? सगळ्या पॉईंटमधून लाईन जायला पाहिजे. इथं तसं मारायचं नाही. इथं काय करायचं? फक्त त्या 2 पॉईंटला जोडायचं, स्केल उचलायची, परत या 2ला, परत स्केल उचलायची, परत या 2ला, परत स्केल उचलायची, परत या 2ला. आता मला सांगा हे कोण लिहिले बरं? हे लिहिले आपण विद्यार्थी संख्या. बरोबर आहे? हे विद्यार्थी संख्या आहे. इथं काय लिहावं लागेल बरं आपल्याला? प्रमाण पण लिहावं लागेल. मग एक्स अक्षावर काय लिहावं लागेल बरं? एक्स अक्षावर प्रमाण किती कितीचं घेतलं बघा? 5-5चं घेतलं. बरोबर आहे. तर 1 सेंटीमीटर बरोबर 5. बरोबर आहे. 5 काय दिले बरं आपल्याला? 5% निकाल वगैरे जे पण तुम्हाला कन्सिडर करायचं ते जे दिले ते. आणि वाय अक्षावर काय लिहावं लागेल बरं? वाय अक्षावर लिहावं लागेल 1 सेंटीमीटर बरोबर किती विद्यार्थी घेतले बरं आपण? 7 घेतले. सो 7 विद्यार्थी. लक्षात येतं? आणि हे जे गोल केलेले आहेत, मी तुम्हाला काय म्हटलं, इथं पण तुम्हाला संख्या लिहायच्या. आता इथं कोणती संख्या लिहायची बरं? पहिल्यांदा ही खालची लिहायची 35 आणि त्याच्यानंतर याच्यासोबतची लिहायची कोण बरं? 7. त्याच्यानंतर इथं लिहायची, इथं कोण लिहावं लागेल बरं? 45 आणि या 45 सोबत कोण लिहायची बघा? 33. त्याच्यानंतर इथं कोण लिहावं लागेल? 55 आणि या 55 सोबत कोण लिहायचं बरं? 45. इथं कोण लिहावं लागेल बघा? 65 आणि त्याच्यासोबत कोण लिहावं लागेल आपल्याला? 65च. इथे कोण आहे बघा? 75. त्याच्यासोबत कोण लिहावं लागेल? 47. इथे कोण आहे बघा? 75. त्याच्यासोबत कोण लिहावं लागेल? 18. बरोबर आहे. आणि इथं कोण आहे बघा? 95. त्याच्यासोबत कोण लिहावं लागेल? 5 आणि शेवटी कोण आहे? 105. त्याच्यासोबत आपल्याला 0 लिहावं लागेल. लक्षात येते? तर तुम्हाला हे पण लिहायचं आहे, लक्षात ठेवा. प्रमाण पण लिहायचंय, हे नाव पण लिहायचंय, इकडे नाव पण लिहायचं, व्यवस्थित काढायचे. तुम्ही तुमच्या आलेखमध्ये काढा. आपण आलेखचा वापर इथे केलेला नाहीये. त्याचं रिझन तुम्हाला सांगितलं, वेळ भरपूर लागतोय, त्याला कॉपी करा, टाईप करा वगैरे. सो बेटर आहे की आपण डायरेक्ट दाखवण्याचा प्रयत्न करा. हे तुम्ही तुमच्या आलेखामध्ये परफेक्ट काढा. ठीक आहे. चेक करा आणि वाटलंच तर तुम्ही मला काय करा, व्हॉट्सअपला तुम्ही मला पाठवू शकता. सो मी तुम्हाला चेक करून बघून सांगेल की तुमचं बरोबर आलं की नाही आहे, किंवा कमेंट सेक्शनमध्ये पण सांगा तुम्हाला जमते की नाही. नसेल जमत तर याच्यावर आपण अजून 1-2 लेक्चर स्पेशल घेऊया. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला याची प्रॅक्टिस चांगली होईल. लक्षात ठेवा, हे 3-4 मार्कला क्वेश्चन असतो. एक तर आयतालेख काढायला सांगतात किंवा तुम्हाला बहुभुज वारंवार बहुभुज काढायला सांगतात. क्लिअर आहे? ठीक आहे. ओके. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया आपण. लास्टचा आणि शेवटचा सराव संच आपला 6.6. ठीक आहे. तिथे आपण काढूया पिक्टोरियल ग्राफ वगैरे काढायचे, ते कसे काढायचे, काय त्याच्या पाठीमागचं रिझन, हे सगळं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. ओके. ठीक आहे. सो अजूनही परत एकदा बघा, आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या.
म्हणजे येणारे जे व्हिडिओज आहेत, नोटिफिकेशन्स आहेत तुम्हाला भेटत जातील. तुमच्या मित्रांना पण शेअर करा, ठीक आहे. खास करून जे मराठी मीडियममध्ये आहेत त्यांच्यासाठी, सेमीचे आहेत आणि गावाकडे वगैरे राहतात त्यांनी जरी बघितला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. तसं सेमीचे व्हिडिओ येणार आहेत पण त्याच्यासाठी थोडासा वेळ लागतो आहे आम्हाला बनवायला, ठीक आहे. त्याची प्रोसेस चालू आहे. बट मराठीचे जवळजवळ आता सगळे व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू रेग्युलर येतील. ओके, सो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत बघत राहा VCC ट्युटोरियल. थँक्यू.